शेतकरी मित्रांनो, सध्या जुलै महिना संपत आला आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागात सततचा पाऊस सुरू आहे। या सततच्या पावसामुळे, ढगाळ वातावरणामुळे आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे शेतातील कापूस आणि सोयाबीनचं पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असूनही पिवळे पडू लागले आहे। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे की पिकाची वाढ जागेवरच खुंटली आहे, नवीन पालवी फुटत नाही आणि पिकाचे मोठे नुकसान होत आहे। पण शेतकरी मित्रांनो, अजिबात काळजी करू नका। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पाऊस उघडल्यानंतर कापूस आणि सोयाबीन पिकाचा हा पिवळेपणा घालवण्यासाठी आणि पिकाची जोमदार वाढ करण्यासाठी आपल्याला कोणती पहिली कोळपणी करायची आहे आणि खताचा दुसरा हप्ता कोणता द्यायचा आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण बघा, त्यामुळे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिली कोळपणी किंवा डवरणी। सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे शेतातील माती एकदम घट्ट होते, ज्याला आपण सोप्या भाषेत माती चोपून बसणे किंवा जमिनीत वापसा नसणे असं म्हणतो। जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे आणि माती घट्ट झाल्यामुळे पिकाच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, परिणाम मुळे सडू लागतात आणि जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच आपले पीक पिवळे पडू लागते। यावर उपाय काय, तर जसा जसा पाऊस उघडेल आणि जमिनीमध्ये थोडे पायाला माती चिकटणार नाही एवढी वाढेल म्हणजे वापसा येईल, तशी लगेच शेतीमध्ये पहिली कोळपणी आणि डवरणी करून घ्या। कोळपणी केल्यामुळे जमिनीच्या वरची माती भुसभुशीत होईल, मातीमध्ये हवा खेळती राहील आणि मुळांना पुन्हा एकदा ताकद मिळेल। यामुळे पिकाची मुळे जमिनीतील अन्नद्रव्ये वेगाने शोषून घेतील आणि पिकाचा पिवळेपणा नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होईल। तसेच शेतीतील अनावश्यक गवत आणि तणही यामुळे पूर्णपणे नष्ट होईल। आता वळूया दुसरा अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे खताचा दुसरा हप्ता। कोळपणी केल्यानंतर पिकाला तातडीने ऊर्जेची गरज आणि अन्नाची गरज असते। सध्या कापूस आणि सोयाबीनचे पीक साधारण 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान आहे आणि हीच ती खरी वेळ आहे पिकाला दुसरा खताचा डोस देण्यासाठी। पहिले पाहूया सोयाबीन पिकाबद्दल। सोयाबीन हे द्विदल पीक आहे, त्यामुळे या पिकाला सुरुवातीला जास्त नायट्रोजनची गरज नसते। पण सध्या सततच्या पावसामुळे जे पीक पिवळे पडले आहे त्याचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही प्रति एकर 20 ते 25 किलो युरिया आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 किलो गंधक म्हणजे सल्फर मिक्स करून दिले पाहिजे। सल्फरमुळे सोयाबीनचा पिवळेपणा तर दूर होईलच, पण पुढे जाऊन सोयाबीनच्या दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण वाढेल आणि दाना टपोरा बनेल। दुसरीकडे कापूस म्हणजेच कपासी पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि नवीन फुटवीसाठी तुम्ही प्रति एकर 1 गोणी 10-26-26 किंवा 1 गोणी DAP आणि त्यासोबत 25 किलो युरिया मिक्स करून द्यावा। हे खत देताना झाडाच्या बुंध्यापासून थोडं दूर द्यावं आणि शक्य असल्यास खत मातीमध्ये झाकून द्यावं, जेणेकरून खताचा पूर्ण फायदा पिकाला मिळेल। योग्य वेळी मिळालेल्या या खतामुळे कपासीची मरगळ दूर होईल आणि पिकाला मोठी चाल मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पाऊस उघडताच या दोन गोष्टी म्हणजे योग्य कोळपणी आणि वेळेवर खत व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुमचं कापूस आणि सोयाबीनचं पीक अवघ्या 4 ते 5 दिवसात पुन्हा एकदा काळेभोर आणि हिरवेगार होईल। तुमची पिकाची वाढ जोमाने होईल आणि पर्यायाने उत्पादनात मोठी वाढ होईल। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्या भागात सध्या कपासी आणि सोयाबीनची काय परिस्थिती आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपल्या इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप आणि फेसबुकवर नक्कीच शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन पुढच्या माहितीमध्ये। धन्यवाद।